नमस्कार मैत्रिणींनो, संगीता किचन रेसिपीमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत. हे बघा, इथं मस्त अशा मिरच्या घेतलेल्या आहेत मैत्रिणींनो. अगदी शेतातल्या कवळ्या आणलेल्या आहेत बघा, तोडून ताज्या मिरच्या आहेत आणि याच्यापासून आपल्याला अगदीच तोंडाला अशी चव नसेल तर चव येणार. मग चला आता ह्या मिरच्या आपल्याला चिरायच्यात कशा त्या मी तुम्हाला दाखवते पहा. इथं कवळी लसलशीत ही मिरची आहे, अजिबात तिखट नाही पहा. आणि ह्या मिरच्या आपल्याला चिरायच्यात अशा आहे बघा. अशा पद्धतीने मी संपूर्ण ह्या मिरच्या चिरून घेणार. संपूर्ण मिरची काही चिरायची नाही आहे, फक्त वरून आपल्याला ही मिरची चिरायची. अशा पद्धतीने पहा, संपूर्ण मिरची आपल्याला चिरून घ्यायची. मधोमध मिरची चिरायची. फक्त मिरचीचा वरचा भाग आपल्याला चिरून घ्यायचा आहे मैत्रिणी, पाहू शकता. आणि मिरची म्हणलं तर सगळ्यांच्याच तोंडाला पाणी सुटतं. खरं सांगू का, ज्याच्या तोंडाला चव नसेल ना त्यांनी फक्त मिरची भाकर खाऊ द्या. अक्षरशः तो थोडी 2-3 घास का होईना जास्तच खाणार अशी ही मिरची होती मैत्रिणींनो. पहा आता मी अशा पद्धतीने संपूर्ण ह्या मिरच्या, आणि ह्या मिरच्या शेतातून आणल्यात, मस्तपैकी धुवून घेतल्यात, पुसून घेतल्यात, हे सुद्धा तुम्हाला सांगते. कोरड्या करून घेतलेल्या आहेत मैत्रिणींनो, पाहू शकता. आणि आता मी ह्या अशा चिरून पहा, आपल्याला त्याला काही जास्त काही लागत नाही आणि एवढ्या भारी लागतात ह्या मिरच्या. फक्त तुम्ही आता पहा मी कशी बनवते बघा. सगळ्या मिरच्या इथं मी चिरून घेतल्यात मैत्रिणींनो, पाहू शकता तुम्ही. आता इथं मी एक प्लेट घेतलेली आहे मैत्रिणींनो, आणि शेंगदाण्याचा कूट हे बघा बारीक वाटून घेतलेला आहे बरं का. एकदम बारीक वाटला आहे मैत्रिणींनो, तुम्हाला जसा लागेल तसा. आणि त्याच्यात आपल्याला घालायचं चवीपुरतं मीठ. तुम्हाला आणि मिरचीला थोडं मीठ जास्तच घालायचं. थोडीशी मिरची खारट लागली तरी खूप छान लागते पहा. थोडंसं मीठ घातलं आहे, पाहू शकता जरा. त्याच्यात आता मी थोडंसं पाणी वाटणार आहे बघा. आपल्याला हे शेंगदाण्याचं कूट ओलसर करून घ्यायचं आहे. हे बघा अशा पद्धतीने मी ओलसर करून घेणार आहे बरं का मैत्रिणी, बघा. आणि त्याला संपूर्ण असा मिक्स करायचा की आपल्या ह्या शेंगदाण्याच्या कूटाचा असा मस्त असा गोळा झाला पाहिजे पहा. हे बघा अशा पद्धतीने. आणि आता आपण ह्या मिरच्या पूर्ण आपण जसं वांगं भरतो तसं ह्या वांग्यासारख्या ह्या मिरच्या आपल्याला भरून घ्यायच्यात. एवढंच का, वांगं आपण चौखून असं 4 खापा करतो तसं याची फक्त वरून मिरची मी कट मारून घेतलेली आहे बघा. अशा पद्धतीने ह्या मिरच्या मी अशा भरून, आणि त्याशिवाय दाबून मैत्रिणींनो, शेंगदाण्याचा कूट आणि मीठ हे अक्षरशः मी दाबून असं भरणार आहे पहा. अहो तुम्ही तशा जरी मिरच्या खाल्ल्या नाही न भाकरीसोबत खाता तरी अजिबात तिखट लागणार नाही, एवढ्या भारी लागतात. हे बघा अशा पद्धतीने आपल्याला संपूर्ण मिरच्या ह्या भरून घ्यायच्यात. पहा काय छान दिसतात. चला मी अजून तुम्हाला 2-3 मिरच्या तर भरून दाखवते, मग नंतर मी सगळ्या मिरच्या भरते. मैत्रिणी, तुम्हाला आजचा हा मिरच्यांचा व्हिडिओ जर आवडला ना तर नक्कीच तुम्ही अशा पद्धतीने एकदा तरी ही मिरची म्हणतात ना करसन, याला तसं म्हणलं की मिरचूट असं म्हणतात. मग हे मिरचूट पहा, अगदीच इतकं अप्रतिम लागतं खायला, खरंच खूपच छान लागतं. पहा अशा पद्धतीने मी संपूर्ण अशा भरणार आहे बरं का. हे बघा आता 2 भरून दाखवलेल्या आहेत, इथं तिसरी बी घेते, तीसुद्धा तुम्हाला भरून दाखवते पहा. आणि करायला खूप सोपं, 5 मिनटाच्या आत आपली ही मिरचूट तयार होतं मैत्रिणी, पाहू शकता तुम्ही. खरंच, आणि 8ही दिवस राहिल्या तरी त्या काही खराब होत नाही आणि खायला बी खूप छान लागतात. अगदी म्हणतात ना चवीचवीने खाणार. आता इथं पॅन ठेवला आहे मी गॅसवर पहा. पॅनमध्ये मी तेल टाकणार आहे. तेलही तुमच्या अंदाजाने टाका मैत्रिणींनो. आणि आपली गॅसची फ्लेम अगदीच लहान ठेवा, जास्त फास्ट करायचं नाही. कारण की कसं आहे, आपल्याला ह्या मिरच्या मस्त अशा परतून घ्यायच्यात. मिरच्यांचा कच्चापणासुद्धा आपल्याला दूर करायचा आहे, त्याच्यामुळं गॅसची फ्लेम लहानच ठेवा. इथं मी जिरी मोहरी टाकली, पाहू शकता तुम्ही. आपली ही जिरी मोहरी अगदी छान पद्धतीने तडतडून द्यायची पहा. त्याच्यानंतर आपल्याला ह्या मिरच्या अशा अगदी व्यवस्थित मांडायच्यात बरं का मैत्रिणी. ह्याच्यात अशी एकावर एक मिरची मांडायची नाही आहे, पाहू शकता तुम्ही. हे बघा आता मी या मिरच्या मांडून घेते पहा. म्हणजे काय होतं, आपल्या मिरच्या व्यवस्थित अशा परतून निघतात. एकावर एक जर मिरची जर ठेवली तर वरची मिरची तशीच राहती परतायची. त्याच्यामुळं पूर्ण अशा सपाट व्यवस्थित मिरच्या ह्या आपल्याला ठेवायच्यात मैत्रिणी. पहा काय रंग बी छान दिसतो. आणि मिरची ही पूर्ण झाली तरीसुद्धा, जरी तयार झाली तरी मिरचीचा काय रंग ढळणार नाही आहे. जसून तशा ह्या मिरच्या राहणार आहे मैत्रिणी, पाहू शकता तुम्ही.
पहा अशा पद्धतीने मी संपूर्ण ह्या मिरच्या अशा मांडून घेणार आहे पहा. आणि गॅसची फ्लेम का लहान ठेवायची, मिरची छान परतती आणि मिरची शक्यतो उडत नाही आहे. आणि आपण तेल जास्त जर तापलं तर मिरची उडू बी शकते, आपल्या तोंडाला हाताला भाजूसुद्धा शकतं. त्याच्यामुळं कधी बी लहान तेल जास्त कधी तापून द्यायचं नाही. बघा आता त्यांना पलटीही मारून घेतली, एक साईडने अगदी छान अशा भाजल्यात. मऊसूत मिरची व्हायला पाहिजे आपली. आणि आपल्याला ही मऊसूत मिरची अगदीच कमी जाळात तयार करायची. हो का, मिरची मैत्रिणींनो तयार झालेली आहे, पाहू शकता. तुम्हाला जर आजचा हा व्हिडिओ आवडला तर नक्कीच एक लाईक, एक सबस्क्राईब करा. आणि तुम्ही करसांना ही मिरची नक्कीच मला सांगा, अशी नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा मैत्रिणींनो. आणि तुम्ही कुठून बोलता, कोणत्या गावातून बोलता, कोणत्या शहरातून बोलता, हे सुद्धा मला सांगा. म्हणजे मलासुद्धा कळेल माझा व्हिडिओ कोणत्या कोणत्या गावात जाऊन पोचला आहे. मैत्रिणींनो पहा, अगदी सुटलं ना पाहून पाणी तोंडाला, मग करणार का ही मिरची तुम्ही. पहा काय सुंदर दिसती, पहा अप्रतिम. अगदी तुमची छोटी मुलंसुद्धा खाणार, एवढी अजिबात ही मिरची तिखट नाही आहे. खरंच खूप छान मिरची आहे खायला. आणि पहा आपली मिरची आपण एवढी परतली तरी तिचा रंग जसून तसा आहे. मिरची बी अगदी मऊ लुसलुशीत अशी ही तयार झालेली आहे मैत्रिणींनो. चला आता पहा, मिरची आवडली तर नक्कीच सांगा. पहा अगदी मस्तपैकी पहा, शेंगदाण्याचा कूट त्यात भरलेला आहे, जसून तसा तो सुद्धा बाहेर निघालेला नाही आहे, त्या मिरचीतच आहे. पाहू शकता तुम्ही, तुम्हाला दिसतच असेल. चला मैत्रिणींनो, बाय.